नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही वाट पाहत असलेला नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आज सकाळपासून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेला आहे। कारण आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि आज सकाळपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आता मागच्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच मागच्या 5 ते 6 दिवसांच्या अगोदर स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका संपलेल्या आहेत। तर या निवडणुकांमध्ये सर्व सरकारचे अधिकारी गुंतलेले होते, त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये पैसे आलेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो, आता नोव्हेंबर महिना संपून गेला, डिसेंबर महिना सुद्धा संपत आलेला आहे। त्या गोष्टींचा विचार करून सरकारच्या माध्यमातून आज सकाळपासून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा करायला सुरुवात सुद्धा केलेले आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, म्हणजेच तुम्हाला याच्या अगोदर लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा हप्ता प्रत्येक महिन्याला मिळत असेल, तर तुम्हाला आज नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या लाडकी बहीण योजनेला आता सरासरी 1.5 वर्ष पूर्ण होत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। आता 28 जून 2025 निघून गेलेला आहे। आता डायरेक्ट डिसेंबर महिना आलेला आहे। म्हणजेच सरासरी 1.5 वर्ष या लाडकी बहीण योजनेला पूर्ण झालेला आहे। तर 1.5 वर्ष पूर्ण झाल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून एक गिफ्ट ठेवण्यात आलेलं आहे। तर ते गिफ्ट राज्यातील सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर एक कोणतं गिफ्ट आहे ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की आज कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, आज लाडक्या बहिणींना सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे ज्या लाडक्या बहिणींना आलेले नसतील, ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, त्यांना आज पैसे मिळणार आहेत का। परत लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेच्या अंतर्गत 3 गॅसचे पैसे वाटप केले जाणार होते, परंतु अद्याप कोणत्याही लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळालेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो, यापुढे पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या बहिणींना वाटप होणार आहेत, कोणत्या बहिणींना मिळणार नाहीत, त्यासोबत लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर महिन्याच्या 17 हप्त्यासाठी, डिसेंबरच्या 18 हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत, याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत याची माहिती सुद्धा सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये सुद्धा खटाखट 2 हप्त्यांचे पैसे सुद्धा जमाच होतील। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून प्रमुख 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। तर या 4 पात्रतांपैकी 2 पात्रता जुन्या आहेत आणि 2 पात्रता नवीन लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जुन्या 2 पात्रतांमध्ये बसत असायला पाहिजेत आणि या नवीन 2 पात्रतांमध्ये सुद्धा बसायला पाहिजेत, तरच तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे। अन्यथा तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता येणार नाही। बघा या पात्रता कोणकोणत्या आहेत ते तुम्हाला सांगत आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही महत्त्वाची कामे करायची आहेत। ज्या ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाची कामे करतील त्याच बहिणींना पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाची कामे करणार नाहीत त्या लाडक्या बहिणींनी फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, त्यांना पैसे येणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सर्वात अगोदर आपण पात्रता पाहणार आहोत, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की आज सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 11 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होतील। त्यानंतर लाडक्या बहिणींनो,
1 तास त्या मशीनला ब्रेक दिला जाणार आहे। त्यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत पैसे जमा होतील, म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये हे पैसे जमा होतील। त्यानंतर 4 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत या मशीनला एक ब्रेक दिला जाणार आहे। त्यानंतर परत 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता सर्व बहिणींना वाटप होत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होत असतो, परंतु आता नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा संपून गेलेला आहे, डिसेंबर महिन्याचा आता शेवटचा आठवडा जवळ आलेला आहे। त्या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता सोडलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा सांगण्यात आलेलं होतं, तुम्ही सुद्धा बातम्या पाहिलेल्या असतील, न्यूज चॅनल असतील, वर्तमानपत्रे असतील, पेपर असतील, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, अशा सोशल मीडियाच्या ॲपवरती तुम्ही सुद्धा बातम्या पाहिलेल्या असतील की लाडक्या बहिणींना स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदर पैसे जमा होतील, परंतु लाडक्या बहिणींना आता पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत अशा सर्व स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका संपून गेलेल्या आहेत। आता या निवडणुकांचा निकाल जवळ आलेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी बहिणींना पैसे वाटप होत आहे। म्हणजेच अगोदर सांगण्यात आलेलं होतं की निवडणुकीच्या अगोदर पैसे येतील, परंतु निवडणुकीच्या अगोदर पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांवरती नाराज झालेल्या होत्या, सरकारवरती नाराज झालेल्या होत्या। तर ही नाराजी दूर करण्यासाठी, लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर आपण बघून घेऊयात की आज 3 टप्प्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज सर्व मिळून किती पैसे सोडलेले आहेत, कोणाला पैसे सोडलेले नाहीत याची माहिती सुद्धा जाहीर झालेली आहे। म्हणजेच या ठिकाणी पात्र बहिणींची यादी, अपात्र बहिणींची यादी जाहीर झालेली आहे। कोणत्या जिल्ह्यामधील कोणत्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्याची माहिती सुद्धा बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र ठरतील, डिसेंबरच्या हप्त्यासाठी पात्र ठरतील, त्याच बहिणींना पैसे वाटप होतील। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार अगोदर सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात होते, परंतु लाडक्या बहिणींनो यापुढे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असतील, त्याच बहिणींना पैसे वाटप केले जातील, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे वाटप केले जाणार नाही। तर आपण या ठिकाणी लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर पात्रता सांगत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 जुन्या पात्रता आहे आणि याच्यामध्ये 2 नवीन पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। तर जुन्या पात्रतांमध्ये 90% बहिणी पात्र ठरतील, परंतु या नवीन पात्रतांमध्ये सरासरी 40% बहिणी अपात्र ठरणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जुन्या पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत, नवीन पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत आणि तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे की तुम्ही जुन्या 2 पात्रतांमध्ये, नवीन 2 पात्रतांमध्ये बसत आहात का। जर तुम्ही जुन्या 2 पात्रतांमध्ये, नवीन 2 पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% हे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप केला जात नाही, त्यासोबत लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, 3 गॅसचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या अटी लावलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। कारण गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व बहिणींना मिळणार नाहीत। ज्या बहिणी गॅस कनेक्शनच्या अटी शर्तींमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुम्ही गॅस कनेक्शनच्या पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही, पैसे येण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही। तर या ठिकाणी आपण अटी शर्ती सांगत आहोत, त्या अटी शर्ती सुद्धा बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही वाट पाहत आहात तर ते काय वाट पाहता, तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जिल्ह्यांची यादी पाहायची आहे आणि बँकांची यादी पाहायची आहे। तर या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुमचा वेळ घेणार नाही, कारण लाडक्या बहिणींना घरातील भरपूर कामे असतात, धुणी भांडी असेल, घरामधील फरशी पुसायचं काम असेल, त्यांचं जे पर्सनल काम असेल, या ठिकाणी मोठमोठी कामे लाडक्या बहिणींना सुद्धा असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचं या ठिकाणी मी जास्त
जास्त वेळ घेणार नाही, तुम्हाला कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींचा वेळ वाचला पाहिजे आणि लाडक्या बहिणींना या ठिकाणी जे महत्त्वाची कामे करायची आहेत ती महत्त्वाची कामे समजली पाहिजेत, जेणेकरून लाडक्या बहिणी महत्त्वाची कामे करून घेतील आणि या ठिकाणी त्यांचा लाभ सुरळीतपणे सुद्धा राहणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमची जास्त वेळ न घेता कमी शब्दांमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी बघून घेऊया. त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे किती मिळत आहेत, कोणाला मिळत आहेत, कसे मिळत आहेत, याच्यासाठी काय करायचं आहे का याची माहिती सांगतो. त्यासोबत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता सरसकट वाटप केला जात आहे का याच्यासाठी किंवा पात्रता लावण्यात आलेला आहे का याची माहिती सुद्धा सांगत आहे. एकंदरीत संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. तुम्ही डिटेल्समध्ये माहिती ऐकायची आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती डिटेल्समध्ये कळली तर तुम्हाला काळजी आणि चिंता करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगत आहे. ते महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला KYC करणं बंधनकारक आहे का हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल. तर बघा सरकारच्या माध्यमातून या योजनेमध्ये अपात्र बहिणींची संख्या जास्त झालेली आहे असं स्टेटमेंट आलेलं होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या लाडकी बहीण योजनेमध्ये KYC ची प्रोसेस लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो KYC करणं बंधनकारक आहे. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या 17 हप्त्यासाठी, डिसेंबर महिन्याच्या 18 हप्त्यासाठी KYC करणं बंधनकारक करण्यात आलेलं नाही. त्यामुळे तुम्ही जर अजून KYC केलेली असेल किंवा नसेल केलेली तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तरी पण तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल. परंतु 1 जानेवारी 2026 पासून KYC करणं बंधनकारक आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ज्यांनी अजून KYC केले नसेल त्या लाडक्या बहिणींनी 1 ते डिसेंबरच्या अगोदर KYC करा. आणि लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की आमचे पती वारलेले आहेत, आमचे वडील वारलेले आहेत, तर आम्ही कशी KYC करायची. तर बघा लाडक्या बहिणींना त्यावरती आदिती तटकरे मॅडमनी माहिती दिलेली आहे की ज्या बहिणी विधवा असतील किंवा त्यांचे वडील आणि पती दोन्ही पण वारलेले असतील तर त्या लाडक्या बहिणीने फक्त स्वतःचा आधार नंबर टाकायचा आहे आणि त्या नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP सेंड केला जाईल आणि त्यानंतर लाडक्या बहिणीनं तो OTP त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमची KYC झालेली आहे असं समजायचं आहे. तर बघा ही झाली KYC ची प्रोसेस. आता आपण गॅस कनेक्शनची माहिती देत आहोत. बघा लाडक्या बहिणीनं ज्या वेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती, म्हणजेच आता सरासरी 1.5 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं 1.5 वर्षाच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना 3 गॅसचे 2,500 रुपये देण्याचा निर्णय झालेला होता. परंतु लाडक्या बहिणीनं अजून कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमा न झाल्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या. तर ही नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी परत एकदा घोषणा केलेली आहे. ती घोषणा म्हणजे लाडक्या बहिणींना 100 आणि 101% गॅस कनेक्शनचे पैसे वाटप केले जातील. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या 17 हप्त्यासाठी, डिसेंबर महिन्याच्या 18 हप्त्यासाठी ज्या जुन्या 2 पात्रता आणि ज्या नवीन 2 पात्रता लावलेल्या आहेत त्या जुन्या 2 पात्रता आणि नवीन 2 पात्रता तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे या पात्रता ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करायचा नाही. बघा लाडक्या बहिणींना ज्या वेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस जी महत्त्वाची पात्रता लावलेली होती तर ती महत्त्वाची जुनी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींकडे 4 व्हीलर गाडी म्हणजे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे आणि दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी किंवा लाडक्या बहिणींचे पती सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. बघा या जुन्या 2 पात्रता होत्या. तर आता नवीन 2 पात्रता लावलेल्या आहेत. त्याच्यामधल्या नवीन पहिली पात्रता म्हणजे घरामधील 2 महिलांना लाभ घेता येईल आणि दुसरी जी महत्त्वाची पात्रता लावलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचं वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल तर त्यांचा अर्ज आपोआप अपात्र होणार आहे, त्यांना पैसे मिळणार नाहीत. आता बघा लाडक्या बहिणीनं पात्रता बघितली, अपात्रता बघितली, संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता तुम्हाला डेट सांगतो. बघा लाडक्या बहिणीनं नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी राज्यामध्ये निवडणुका सुरू होत्या. आता निकाल होईल. निकाल झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होईल. या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये जमा होतील. त्यामुळे लाडक्या बहिणींना आधार कार्ड बँकेशी संलग्न करून ठेवा.